अभ्यासासाठी गेले, नंतर उच्च शिक्षण घेऊन ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पोटाला हाताला धरून हे राजकारणामध्ये उतरले। परंतु बापू राज्यामध्ये जी काही नेतृत्व झाली व त्यामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे असतील, आर पाटील असतील आणि विलासराव देशमुख असतील, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्राचं खमकं नेतृत्व ज्याला आपण म्हणू की त्या ठिकाणी कुठेही लेसपेचं धोरण नाही, करायचं म्हटल्यानंतर करणार, नाही म्हटलं तर नाही। आणि त्या ठिकाणी कोणीही जाऊ, कोणत्या जाती धर्माचा जाऊ, त्याला कोणी कधी दादानी जात विचारली नाही, पक्ष विचारला नाही, परंतु काम होण्यासारखं असेल त्या ठिकाणी निश्चितपणे दादानी कुठेही आडेवेडे नाही घेता लगेच त्याला मंजुरी दिली। याचं एक उदाहरण साळगर साहेबांनी सांगितलं, त्या ठिकाणी जे संगमनेरला जे न्यायालय दिसतंय ते दादांच्या पाटबंधारे खात्याचे ते मंत्री होते आणि जागा नव्हती। साळगर साहेबांनी त्यांचं शिष्टमंडळ गेलं आणि ती जागा पाटबंधारे खात्याची त्या ठिकाणी दिली। दुसरं उदाहरण टीचर साहेबांनी त्या ठिकाणी केटीवरची मालिका बनवली, परंतु ही मालिका बनवत असताना आपल्यामध्ये वाद व्हायचे, उन्हाळा आला का मोठा प्रश्न, कोण दाखी काढायचं, कोण काय करायचं, परंतु दादांनी ठरवलं आणि पिंपळगाव खानच्या त्याच्यामध्ये फॉरेस्टचा सुद्धा प्रॉब्लेम आला होता, परंतु दादांनी ठरवलं त्या ठिकाणी ते पिंपळगाव खान धरण केलं आणि आज खऱ्या अर्थानं आपण सुजलाम सुफलाम हा मुळांचा काळ झालेला आहे। याचं कारण फक्त आणि फक्त अजित दादा। आणि म्हणून या ठिकाणी घारगावची सुद्धा त्यांची लाळ जुळली, मग त्या माध्यमातून आपले निवृत्ती बजाबा आहेत त्यांच्या घरी सिंधुवाड्यावर ते आले होते, त्याचप्रमाणे जनार्दन पाटील आहेत, दादा केव्हाही चालले आणि जरा भाऊनी त्या ठिकाणी जर आवाज दिला तर दादा थांबल्याशिवाय राहिले नाही। आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जनभाऊचे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध झाले आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आपल्या या भागाला झाला, कारण दादांना शब्द टाकला तर कोणतेही काम झाल्याशिवाय म्हणजे राहिलं नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा जो विकास दिसतोय त्याच्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आणि आम्ही कोणत्याही पक्षात असू पण कामाचा माणूस म्हणून दादाचं या महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे। आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास राज्यातला कोणा ना कोणा दादांना माहीत होता, कोणताही पुढारी गेला तर त्यांना समोर लगेच नावाने ओळखायचे। आणि म्हणून अशा पद्धतीचा नेता गेल्यानं निश्चितपणे त्या दिवशी ज्या दिवशी दादा गेले, आम्ही अकलापूरला लांबके साहेब होते, पांडुशेठ वगैरे आम्ही होतो, त्या दिवशी कळालं आणि जनाभाऊला मी सांगितलं असं असं क्रॅश झालेलं आहे, खात्री करून घ्या। पांडुशेठनी मला दाखवलं होतं आणि 10 मिनिटामध्ये ती बातमी गेली। दादा 66 वर्ष जगले, परंतु 6 सेकंदामध्ये त्यांचा अंत झाला, हे अतिशय दुर्दैवी झालं आणि सगळ्या महाराष्ट्राला चटकं लावून गेलं। असं मी दादांना आदरांजली वाहतो। धन्यवाद।